दिल्लीमध्ये तर आरएसएसची जी बिल्डिंग होती, आता तुम्ही पाहिले असतील व्हिडिओ सगळ्यांनी, की आरएसएसची एक मोठी बिल्डिंग बांधली आहे दिल्लीमध्ये, त्याच्या खाली एक मंदिर आहे, तिथं पार्किंगची जागा पाहिजे म्हणून ते मंदिर तोडलं. त्या मंदिराच्या समोर एक महादेवाची मूर्ती होती शंकराची, त्या शंकराच्या मूर्तीच्या गळ्यात साखरदान टाकला, समोरून बुलडोझर लावलं, साखरदानानं ते उखळून टाकला तो पुतळा, असा गळ्यात साखरदान टाकून महादेवाचा पुतळा. हेच जर दुसऱ्या कोणत्या सरकारने केलं असतं एखाद्या राज्यातल्या, त्याच्यामध्ये सावरकर असं लिहितात की शिवाजी आता जुना आदर्श झाला, नवीन आदर्श आमचा नरून न्हावी आहे. शिवाजीचं चरित्र ऐकून ऐकून तुमचे कान आता तिटले असतील. आमच्या नरून न्हाव्याचा वस्तारा शिवाजीच्या तलवारीपेक्षा जास्त तळपतो, हे सावरकरांनी तेव्हा लिहून ठेवलं. आणि मी नेहमी बोलत असतो आणि अत्यंत जबाबदारीने बोलतो की भगतसिंगांच्या फाशीला हेडगेवारांची मूक संमती होती. केशव बळीराम हेडगेवारांची भगतसिंगांच्या फाशीला मूक संमती होती. डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी सरदार पटेलांना पत्र लिहिलं. त्या पत्रात ते लिहितात की फाळणीच्या वेळेसचा काळ हा दंगली भडकलेल्या आहेत सगळीकडे. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद लिहितात सरदार पटेलांना पत्रात की माझ्या कानावरती अशी बातमी आली की हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हिंदूंचा वेश परिधान करून मुस्लिम मोहल्ल्यात जातात, तिथं हल्ला करून पळून येतात, आणि मुस्लिमांचा वेश परिधान करून हिंदू मोहल्ल्यात जातात आणि तिथं हल्ला करून पळून येतात, जेणेकरून दोन्ही समाजामध्ये दंगली निर्माण झाल्या पाहिजेत. मार्गारेट लॉरेन्स नावाच्या महिलेवरती बलात्काराचा प्रयत्न झाला 1908 साली, सावरकरांनी केला. त्याच्यात त्यांनी 4 महिन्याची शिक्षा भोगली लंडन मध्ये. आणि तेच सावरकर गांधी हत्येत 8 नंबरचे आरोपी होते. म्हणजे इथं राम मंदिराचा घोटाळा, दानपेटीत घोटाळा, केदारनाथ मंदिरातलं 100 किलोपेक्षा जास्त सोन्याचं पितळ झालं. आजच्या तारखेत 12 वाजता कुसुम पाठक नावाच्या बाईनी एक जमिनीचा तुकडा 2.5 कोटी रुपयात राजेश तिवारी आणि सुलतान अन्सारी नावाच्या 2 व्यक्तींना विकला. तोच जमिनीचा तुकडा 12:10 राम मंदिर जन्मभूमी ट्रस्टने 18.5 कोटी रुपयात विकत घेतला. 10 मिनिटाच्या अगोदर ज्या जमिनीच्या तुकड्याची किंमत 2.5 कोटी रुपये होती, तो राम मंदिर जन्मभूमी ट्रस्टने काय केला, 18.5 कोटी रुपयाला विकत घेतला. हे दोन्ही कागदपत्र, दोन्ही खरेदी आपण आपल्या पुस्तकात छापलेले आहेत, त्याचे फोटो छापलेले आहेत. 10 मिनिटाच्या आधीची खरेदी, 10 मिनिटाच्या नंतरची खरेदी. त्या दोन्ही खरेद्या घेऊन आम आदमी पक्षाचे संजय सिंग राज्यसभेत उभे राहिले. त्यांनी दोन्ही खरेद्या दाखवल्या, हा घोटाळा बाहेर काढला आणि त्यांना लगेच एका घोटाळ्याच्या केसमध्ये आतमध्ये टाकून दिले सरकार. ही यांची परंपरा आहे. यांच्या केसाला धक्का लागत नाही. आपली अशी अवस्था करून ठेवली आहे ना देशाची की एक राहुल गांधी नावाचा खासदार मोदी चोर आहे असं म्हणतो एका भाषणात. त्याची खासदारकी रद्द होते, त्याचं घर जप्त होते, त्याच्यावरती गुन्हे दाखल होतात. आणि इथं प्रत्यक्ष भिडे नावाचा माणूस राष्ट्रपित्याचाच बाप बदलतो. महात्मा गांधीचा बाप मुस्लिम होता म्हणतो. महात्मा फुलेंबद्दल अशा शब्दात बोलतो की इथं मी तर भाषणातून बोलू शकत नाही, त्याच्या केसाला धक्का लागत नाही. पण मोदी चोर आहे म्हटलं तर खूप काही होऊन जातं. अशी आजची आपली अवस्था करून ठेवलेली आहे सगळी. त्याच्यानंतर जे काही म्हणजे पुलवामा असेल, पहलगाम असेल, आता दिल्लीतला अटॅक, एवढे काही हल्ले होऊन राहिले आहेत. एकावरती कारवाई नाही, कोणाची जबाबदारी नाही, कोणी राजीनामा देत नाही. उलट संरक्षण मंत्री आपले राजनाथ सिंग काय म्हणतात, हे काही पहिलेच सरकार नाही, इथं राजीनामे होत नसते म्हणतात. जो समानतेचा अधिकार कुठल्याही धर्माने किंवा धर्मग्रंथाने या भारतीय नागरिकांना दिला नाही, तो समानतेचा अधिकार आपल्या राज्यघटनेतून प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत पोहोचवणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खरे संत गाडगे बाबा या ठिकाणी उपस्थित, या मजबूतीकरण महात्मा गांधी 2 शिबिराला उपस्थित सर्व मान्यवर. आजचा आपला विषय आहे स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव. आता स्वयंघोषित देशभक्त कोण आहेत हे आपल्याला वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही, पण तरी त्यांचं जे वास्तव आहे, म्हणजे कुणीतरी आपल्याला देशभक्ती आज शिकवावी. पण जर आपल्याला कोणी देशभक्ती शिकवत असेल तर त्यांचंही वास्तव आपल्या समोर मांडले गेलं पाहिजे. ते किती देशभक्त होते किंवा आहेत, त्यांनी देशासाठी काय केलं, चांगलं केलं, वाईट केलं, हे सुद्धा आपल्या समोर आलं पाहिजे. आणि आपल्याला उत्तर देताना किंवा आजचा जो काळ आहे, आपला जो लढा आहे, आपण काही बंदुका तलवारी घेऊन आपण लढत नाही आहोत. आपला हा वैचारिक लढा आहे. आणि या वैचारिक लढ्यासाठी आपल्याकडे वैचारिक दारुगोळा असणं फार गरजेचं आहे. म्हणजे माहिती असणं फार गरजेचं आहे सगळ्या गोष्टींची. कारण आपल्याला जर कोणाला प्रश्न विचारायचे आहेत तर ते प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला इतिहासापासून तर आतापर्यंतची वर्तमानातली सगळी माहिती आपल्याकडे असली पाहिजे. त्या अनुषंगाने आजचा आपला विषय आहे स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव. कायदा, संविधान याच्याबद्दल आस्था असणे, विश्वास असणे, आपला राष्ट्रध्वज, आपलं राष्ट्रगीत या सर्वांबद्दल प्रेम असणे. आणि देशद्रोह म्हणजे काय, तर या सर्व गोष्टींना विरोध करणे, देशविघातक कारवाया करणे, देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करणे, कायद्याला, संविधानाला, राष्ट्रगीताला, राष्ट्रध्वजाला विरोध करणे म्हणजे देशद्रोह झाला. मग आज आपल्याला जे लोक कोणी सर्टिफिकेट वाटत आहेत की तुम्ही देशद्रोही, तुम्ही अर्बन नक्षलवादी, तुम्ही पाकिस्तानी, तुम्ही पाकिस्तानात जा, तुम्ही भारतीय नाही, तुम्ही देश विरोधी आहात, असं जे कोणी लोक आपल्याला सर्टिफिकेट वाटत आहेत, आपल्याला त्यांचं वास्तव जाणून घेतलं पाहिजे. आपला देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्टला 47ला, आणि 15 ऑगस्ट 1947 पासून तर 26 जानेवारी 2002 पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची जी काही संघटना आहे, त्या संघटनेचं जे मुख्यालय आहे नागपूरचं, त्या नागपूरच्या मुख्यालयावरती तिरंगा ध्वज फडकला नव्हता केव्हापासून, देश स्वतंत्र झाल्यानंतर 2002 पर्यंत. मग 2002 सालीच का बरं फडकवला तिथे तिरंगा, तर 2001 साली 3 लोक म्हणजे
आबा मेंढे, रमेश कसंबे आणि दिलीप छतवानी नावाचे 3 युवक, त्यांना असं वाटलं की आपला देश स्वतंत्र झाला 47 ला, हे साल आहे 2001, म्हणजे 54-55 वर्ष झाली आपला देश स्वतंत्र होऊन, हे आरएसएसच्या मुख्यालयावरती तिरंगा का बरं फडकत नाहीत, म्हणून हे 3 लोक एक बासा म्हणजे बांबू आणि एक तिरंगा ध्वज घेऊन आरएसएसच्या कार्यालयात घुसले आणि तिथे तिरंगा ध्वज लावण्याचा प्रयत्न केला. त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला. काय गुन्हा? की तिरंगा लावण्याचा प्रयत्न केला यांनी बिल्डिंग वरती. हे पारतंत्र्यातली गोष्ट सांगत नाही मी, ही 2001 सालची गोष्ट सांगतो मी. 26 जानेवारी 2001 सालची. या तिघांनाही तुरुंगात टाकण्यात आलं. नंतर ती केस चालली. लोहिया नावाचे लोहिया नावाचे एक न्यायाधीश होते. त्यांनी नागपूरच्या न्यायाधीशांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली. ते मुक्तता करताना त्यांनी जे काही निकालपत्र दिलं, ते निकालपत्र माझ्याकडे आहे, त्या पुस्तकात मी छापलेलं आहे. ते कोणालाही, जे नागपूरचे लोक आहेत ते नागपूरच्या कोर्टातूनही काढू शकतात. त्यामध्ये दिलं की या तिघांचे नाव आणि यांच्याकडून जप्त काय केलंय, तर एक तिरंगा ध्वज आणि एक बांबू बासा लांब. आणि हे लोक आज घर घर तिरंगा अशी मोहीम राबवतात. हर घर तिरंगा म्हणजे हा तिरंगा ध्वज ज्यावेळी असं ठरलं की हा तिरंगा ध्वज आपण केला पाहिजे, त्यावेळेस आरएसएस हिंदू महासभा यांनी विरोध केला या गोष्टीला, की तिरंगा ध्वज नको. म्हणजे ऑर्गनायझर नावाचं जे मुखपत्र होतं आरएसएसचं, त्याच्यामध्ये तर लेख आलेच बरेचसे, आणि सरळ स्पष्टपणे दिलं की तिरंगा हा 3 रंगांचं मिश्रण असलेला अशुभ, 3 रंग म्हणजे 3चा आकडा अशुभ आहे, हा देशासाठी काही चांगलं होणार नाही यातून निष्पन्न म्हणून. तिथपासून विरोध चालू होता. या देश स्वतंत्र झाला, म्हणजे 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला, तर 14 ऑगस्टला सुद्धा यांचा विरोध चालू होता तिरंग्याला. आणि ते लोक आपल्याला सांगतात आज की घराघरात तिरंगा लावला पाहिजे म्हणून. एकीकडे हे सांगतात, एकीकडे यांचाच एक विकृत मनुष्य भिडे नावाचा, तो काय करतो, 15 ऑगस्ट 26 सांगावा आला आहे, हा तिरंगा आपला नाही, आपला भगवा ध्वज आहे. तिरंगा लावू नका म्हणते, भगवा ध्वज लावा, भगव्या ध्वजाची पूजा करा, गावागावात रॅली काढा भगवा ध्वज घेऊन. 26 जानेवारी 15 ऑगस्टची गोष्ट सांगतो. आणि भिडेंचे, ज्यांना असं वाटतं की नाही म्हटलं, ते युट्यूब वरती भिडेंचं असं वक्तव्य पाहू शकतात, व्हिडिओ आहेत सगळे उपलब्ध. आणि तिरंग्याचा अपमान करताना सुद्धा शिवबाचा सांगावा आला आहे, शिवबा पाहिजे, हेडगेवारांचा सांगावा आला आहे असं म्हणत नाही, सावरकरांचा सांगावा आला आहे असं म्हणत नाही. कारण त्यांना माहित आहे की या लोकांना सामाजिक जे काही आपलं भारत म्हणा, महाराष्ट्र म्हणा, याच्यात किंमत नाही. नाव कोणाचं घ्यायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी तिरंगा मान्य असताना, पण हे लोक आपल्याला आज देशभक्ती शिकवतात. आणि दुसरी गोष्ट राहिलं राष्ट्रगीत. आता हे सांगतात आपल्याला की आपण म्हटलं पाहिजे वंदे मातरम, पूर्ण म्हटलं पाहिजे वगैरे वगैरे. तर भाई वैद्य नावाचे पहिले मोठे सामाजिक कार्यकर्ते आणि आरएसएस मधले कार्यकर्ते राहिलेले, नंतर त्यांनी आरएसएस सोडली, एक पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये भाई वैद्य सांगतात की आम्ही राष्ट्र सेवा दलाच्या शाखांमध्ये जायचो. 1943 ची गोष्ट सांगतात ते. राष्ट्र सेवा दलाच्या शाखांमध्ये वंदे मातरम पूर्ण गायला जायचं त्या काळात. आणि हे आरएसएसचे लोक आमच्या बाजूने जायचे, तिथे यायचे आणि आम्ही वंदे मातरम म्हणायचो. आणि आम्हाला चिडवण्यासाठी हे लोक वंदे मातरम खिसे कातरम असे आम्हाला चिडवायचे तेव्हा. आणि हे लोक आज आपल्याला सांगतात की वंदे मातरम पूर्ण म्हटलं पाहिजे. यांच्या एकही कार्यकर्त्याला येत नाही पूर्ण म्हणता, पण ते सांगतात असं. आणि आरएसएस अशी संघटना, त्यांना कोणाची काही घेणं देणं नाही, आपला स्वार्थ साध्य झाला पाहिजे. आरएसएस जेव्हा स्थापन झाली त्यावेळेस 2 त्यांच्या घोषणा होत्या मोठ्या. एक होती भारत माता की जय आणि दुसरी होती श्री राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी की जय. अशा 2 घोषणा होत्या. एक भारत माता की जय आणि दुसरी राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी की जय. मग हिंदी भाषिक जे काही प्रांत आहेत, त्या प्रांतातले काही लोक त्यांच्याकडे आले, हेडगेवारांकडे, आणि त्यांना सांगितलं की आमच्याकडे काही हा जो काही हिंदी पट्टा आहे, इकडे रामदासांना काही राष्ट्र संत वगैरे मानणार नाहीत कोणी लोक, त्यामुळे आपण ही वगळून टाकली पाहिजे याच्यातून घोषणा. एकच घोषणा ठेवा फक्त. हेडगेवारांनी वगळून टाकली. आता त्यांचं जे कोणी आराध्य आहेत त्यांनाही ते वगळू शकतात. तर तुम्ही मी कीच केतकी मुली आहे, आपला काय कुठे निभाव लागणार आहे, त्याच्यात काय किंमत असणार आहे आपली. आणि राज्यघटनेला विरोध, आपण आता बरेचसे शिबिर झाले, याच्यावरती सभा झाल्या, भाषण झाले की राज्यघटनेला विरोध करत आहेत हे सत्ताधारी लोक. मग अनेकांचं असं म्हणणं असते की सर राज्यघटना बदलू शकते का? राज्यघटना थोडी बदलू शकतात ते लोक. अरे राज्यघटना बदलायची म्हणजे शब्दशः राज्यघटना बदलण्याची गरज नाही ना. तुम्ही त्या कायद्याच्या अंमलबजावणीत तुम्ही फरक पाळला म्हणजे घटना बदलण्यासारखंच आहे ना. गेली 12 वर्ष पाहून राहिलो ना आपण. लेखी काही बदल केला राज्यघटनेत, अक्षरांचा काही बदल केला, शब्दांचा काही बदल केला, पण जो अंमलबजावणीचा जो काही फरक तुम्ही पाहून राहिलात गेल्या 12 वर्षातला, दिसतोय ना आपल्याला की हीच राज्यघटना 12 वर्षाच्या अगोदर होती, पण कायद्याची कशी अंमलबजावणी होत होती, आणि तीच राज्यघटना आजही आहे, आज कशी अंमलबजावणी होते त्याची. आणि हा राज्यघटनेला विरोध आताचा नाही, राज्यघटना लागू झाली तेव्हापासून. म्हणजे राज्यघटना 26 जानेवारीला लागू झाली असेल, 27 जानेवारीला यांनी निदर्शनं केली की आम्हाला ही मान्य नाही. ऑर्गनायझर मध्ये लिहून आलं की ही राज्यघटना पर्शिया म्हणजे स्पार्टाच्या कायदे तज्ञांनी मनूचं जे काही कायदा आहे, मनुस्मृती आहे, त्याला मानतात ते लोक. पण आपले घटना तज्ञ म्हणजे आपल्या लोकांनी घटना लिहिली, त्यांना त्या मनूचं काही पडलेलं नाही आहे. ही घटना म्हणजे परकीय गोधडी आहे, तुकडे जमा करून गोळा केलेली. त्यानंतर कुप्पसी सुदर्शन नावाचे जे काही सरसंघचालक होते, त्यांनी तर सरळ म्हटलं होतं की ही घटना किती चांगली असली तरी ते एका अस्पृश्यानं लिहिलेली आहे, त्याच्यामुळे आपण त्याला चांगलं म्हणू शकत नाही. म्हणजे एवढा घटनेचा विरोध तेव्हापासूनचा होता. हिंदू कोड बिल ज्यावेळेस आलं, हिंदू कोड बिल आणल्यानंतर कसा अपप्रचार करायचा,
हिंदू कोड बिलाचा. मग संकेश्वर पीठाचे जेरेशास्त्री म्हणून होते, त्या संकेश्वर पीठाच्या जेरेशास्त्र्यांनी सांगितलं की डॉक्टर आंबेडकरांनी नवीन भीमस्मृती रचली आहे. संविधान नाही म्हटलं त्यांनी, भीमस्मृती रचलेली आहे आणि ते सांगतात की याला शास्त्राचा आधार आहे. पण दूध अगर गंगोदक कितीही पवित्र असलं आणि ते जर एखाद्या नालीतून आलं तर आपण त्याला चांगलं मानू शकत नाही. त्याप्रमाणे ही घटना, हे हिंदू कोड बिल किती चांगलं असलं तरी ते एका अस्पृश्यानं महारानं लिहिल्यामुळे आपण त्याला चांगलं मानू शकत. जाहीर सभेतली भाषण आहे ती. स्वामी करपात्री तर म्हणजे त्यांनी तर कहर केला होता. स्वामी करपात्रांनी असं म्हटलं की हिंदू कोड बिल जे आहे त्यामध्ये सख्या भावाच्या आणि बहिणीच्या लग्नाचं प्रावधान आहे, म्हणून आंबेडकरांनी फक्त इंग्रजीतच छापली, उर्दू आणि हिंदीमध्ये छापली नाही. म्हणजे हिंदू कोड बिलाची प्रत सख्या भावाच्या बहिणीच्या लग्नाचं प्रावधान आहे म्हणे याच्यात. आता कोण वाचते जाऊन तिथं हिंदू कोड बिल कोण आहे काय आहे? सामान्य लोक, जनता. लोकांनी विरोध केला पाहिजे म्हणून अपप्रचार करायचा. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 10,000 प्रती छापाव्या लागल्या हिंदू कोड बिलाच्या. त्या वाटावं लागल्या लोकांना की बघा बाबांना असं काही नाही याच्यात जे काही आहे ते. त्यानंतर आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा आपली राज्यघटना जाळण्यात आली 9 ऑगस्टला 2018 साली. जंतर मंतर वरती 2 लोक होते, अभिषेक शुक्ला आणि दीपक गौर. आझाद सेना म्हणून होती त्याची. त्या आझाद सेनेच्या इकडून त्याने राज्यघटनेची प्रत जाळली 2018 साली आणि तिथे घोषणा दिल्या की संविधान जलाओ, देश बचाओ, आंबेडकर मुर्दाबाद अशा घोषणा देत राज्यघटना जाळली. त्यांच्यावरती कोणतीही कारवाई झालेली नाही अजूनपर्यंत. अभिषेक शुक्ला आणि दीपक गौर नावाचे 2 व्यक्ती होते. आणि आपल्या इथं काय आहे, आपल्या लोकांना विचार नाही पाहिजे, आपल्या लोकांना प्रतिमेच्या प्रेमात फारावं आपण लोक. आपल्याला प्रतिमा फार महत्वाच्या. म्हणजे मध्यंतरी दिल्लीमध्ये दादा केजरीवालांचं सरकार होतं आणि केजरीवालांनी घोषणा केली की आमच्या सरकारी कार्यालयामध्ये आम आदमी पक्षाच्या कोणाचाच फोटो आता याच्या पुढे राहणार नाही, 2च फोटो राहतील फक्त. सगळे फोटो काढून टाका. 2 फोटो कोणाचे? एक भगतसिंगांचा आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सगळे आंबेडकरी चळवळीतले लोक प्रचंड खुश. अरे बापरे काय माणूस आहे, काय मुख्यमंत्री आहे. सगळे फोटो काढून टाकले. बाबासाहेबांचा फोटो लावला. कम्युनिस्ट सगळे खुश, सगळा युवा वर्ग खुश. भगतसिंगाचा फोटो लावला. आणि काही दिवसानंतर त्यांचा एक मौर्य नावाचा मंत्री दिल्लीच्या एका सभेमध्ये गेला. धार्मिक कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमातून स्टेजवरून त्यांनी 22 प्रतिज्ञा म्हटल्या. म्हणून भाजपाने ऑब्जेक्शन घेतलं की तुमच्या मंत्र्यांनी जाऊन 22 प्रतिज्ञा म्हटल्या स्टेजवरती. आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्याला स्टेजवरून 22 प्रतिज्ञा म्हटल्या म्हणून मंत्रिमंडळातून काढून टाकलं. याची कुठं वाच्यता नाही, कोणाला काही दुःख झालं नाही. फोटो आहे ना बाबासाहेबांचा बद्दल, आपल्याला विचाराचं काय करायचं आहे? विचार थोडी महत्वाचे आहेत. भगतसिंगांचा फोटो लावला ऑफिसमध्ये. त्याच्यानंतरच्या काही दिवसांमध्ये केजरीवालांचं वक्तव्य होतं की आपल्या भारतीय नोटांवरती महालक्ष्मीचा फोटो असला पाहिजे. भगतसिंग कट्टर नास्तिक माणूस, कम्युनिस्ट. प्रतिमा लावली आहे ना, विचाराचं काय करायचं आपल्याला? पण आपण लोक विचाराच्या प्रेमात पडतो आणि या लोकांनी मग प्रतिमांचा खेळ केला. आज जो काही देश आपला नादाला लावलाय सगळा, तो फक्त प्रतिमांच्या भरोशावरती विचार मातीत गाळलेला आहे या लोकांनी. एक महत्वाचा संदर्भ सांगतोय मी की हे जे काही आपल्या देशात आज बघतोय आपण, जल जंगल जमीन सगळं काही चाललं आहे, विकलं जात आहे आणि एकाधिकारशाही अशी निर्माण होते आहे. हे कुठून येत आहे सगळं काही? तर विचारधन नावाचं म्हणजे बंच ऑफ थॉट्स नावाचं एक पुस्तक आहे गोडवलकरांचं, माधव सदाशिव गोडवलकर, दुसरे सरसंघचालक RSS चे, त्यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी एक पॅरेग्राफ दिलेला आहे, मी थोडासा वाचून दाखवतो. 4 ओळी आहेत त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की यांना पुढे आपल्या देशामध्ये काय करायचं आहे. त्यांचं म्हणणं आहे आपल्या देशाच्या घटनेतून संघराज्याची संपूर्ण चर्चा कायमची समाप्त करून टाकावी. संघराज्याची चर्चा कायमची समाप्त करून टाकावी. एका राज्याच्या म्हणजे भारताच्या अंतर्गत अनेक स्वायत्त किंवा अर्ध स्वायत्त राज्यांचे अस्तित्व संपवून टाकावे. एक देश, एक राज्य, एक विधानमंडळ, एक शासन संस्था जाहीर करणे हे भारतीय संघराज्य पद्धती नष्ट करण्याच्या दिशेने टाकलेले सर्वात महत्वाचे पाऊल असेल आणि यासाठी देशाची संघराज्यात्मक घटना बदलून एकात्म शासन पद्धतीची घटना तयार करावी. या दिशेने आपल्या देशाची सध्या वाटचाल चालू आहे. गोडवलकरांचं पुस्तक आहे विचारधन, पान नंबर 207 वरती हा पॅरेग्राफ आहे. बंच ऑफ थॉट्स इंग्रजीत नाव आहे त्या पुस्तकाचं, विचारधन हे मराठीत नाव आहे. आणि राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राज्यघटना तिघांनाही विरोध करणारे हे लोक आपल्याला आज देशभक्ती शिकवतात. आणि आपण जे काही देशाच्यासाठी चांगल्या गोष्टी सांगायला गेलो की आपल्याला देशद्रोही शिकवत म्हणतात हे लोक, ठरवतात. यांची स्वातंत्र्य लढ्यातली भूमिका सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे. स्वातंत्र्य लढा ज्यावेळेस सुरू होता त्यावेळेस हे लोक काय करत होते? तर गोडवलकरांनी एक किस्सा सांगितला आहे हेडगेवारांचा की ज्यावेळेस असहकार आंदोलन सुरू होतं आपल्या देशामध्ये त्यावेळेस काही युवक आले हेडगेवारांकडे आणि हेडगेवारांना सांगितलं त्यांनी की गुरुजी असहकार आंदोलन चांगलं पेटलं आहे देशात आणि असं वाटतंय की आता स्वातंत्र्य जवळ आलं आपलं, तर आपण आता स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला पाहिजे, आपण सक्रिय सहभागी झालो पाहिजे. हेडगेवारांनी सांगितलं की बाबा तुला सक्रिय सहभाग घ्यायचा आहे पण तू जर तुरुंगात गेला तर मग काय होईल या लढ्यात सापडला तर? त्या युवकांनी सांगितलं मी जर तुरुंगात गेलो तर माझ्या 2 वर्षाची तरतूद मी करून ठेवलेली आहे. माझी पैसा बिसा दंड जो भरावा लागेल त्याची तरतूद करून ठेवली आहे. त्यामुळे मी पूर्ण तयारीने आम्ही निघालो घरून की स्वातंत्र्य लढ्यात उतरायचं आहे आपल्याला. मग केशव बळीराम हेडगेवार त्यांना सांगतात त्या युवकांना की तुझी तर तयारी आहे 2 वर्षाची, पूर्ण पैसा अडका सगळं तुझ्याकडे आहे, तर तू एक काम कर, स्वातंत्र्य लढ्यात उतर
करण्यापेक्षा पूर्ण वेळ संघाचं काम कर, स्वतंत्र लढत जाऊ नको, तू संघाचं काम कर पूर्ण वेळ. हे गोळवलकरांनी लिहून ठेवलेलं आहे बरं, हे दुसरा कोणाचा संदर्भ देत नाही मी. आणि त्या मुलांनी पुन्हा ते स्वातंत्र्य लढतही दिसले नाही आणि संघातही दिसले नाही. ते मुलं ते निघून गेले तिथून. म्हणजे स्वतःच काही करायचं नाही, स्वतः कधी यांनी भाग घेतला नाही स्वातंत्र्य लढ्यात, कायम ब्रिटिशांच्या बाजूने राहिले. जे लोक ब्रिटिशांच्या विरोधात लढत होते हे लोक त्या क्रांतिकारकांच्या विरोधात लढत होते. अनेक लोक होते ना त्यावेळेस. आपलं काय ऑब्जेक्शन आहे? आपलं अनेक लोक होते त्यावेळेस जे स्वातंत्र्य लढ्यात उतरले नाही, भीतीपोटी घाबरले असतील, नाही हिंमत झाली त्यांची. मग संघाचे लोक उतरले नाही स्वातंत्र्य लढ्यात, याच्याबद्दल आपलं ऑब्जेक्शनच नाहीये. अनेक लोक नाही उतरले, तुम्ही नाही उतरले, घाबरले तुम्ही, ठीक आहे बाकीच्यांसारखं. पण जे लोक त्यावेळेस लढत होते त्यांच्या विरोधात तुम्ही लढत होते, ब्रिटिशांच्या पोलिसांकडे तुम्ही मुखबरा करत होते त्या लोकांच्या. आणि आज आम्हाला देशभक्ती शिकवता. अरे किमान गप्प बसा ना, तुम्ही काही नाही केलं त्यावेळेस. तर तुम्ही त्यावेळेस काहीच केलं नाही, ब्रिटिशांची मदत केली, स्वातंत्र्य लढ्याला विरोध केला आणि आज आम्हाला देशभक्ती शिकवता तुम्ही. याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे. त्यावेळेस काही केलं नाही, गप्प बसले, आजही गप्प बसा. म्हणजे काय करायचं? हिंदू महासभेचे दोन लोक, म्हणजे त्यावेळेस ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ज्यांचं नाव घेतलं जायचं, क्रांतिसिंह नाना पाटील. म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये चर्चा व्हायची की संपूर्ण भारतावरती आपलं राज्य आहे, पण हे कोण दोन जिल्हे आहेत, सांगली आणि सातारा, त्या ठिकाणी कोण आहे तो नाना पाटील, त्याचं राज्य चालतं, त्याचं प्रति सरकार चालतं. त्या क्रांतिसिंह नाना पाटलांचे दोन सहकारी डी.जी. लाड आणि नागनाथ अण्णा नायकवडी, या दोघांनाही हिंदू महासभेच्या दोन कार्यकर्त्यांनी पोलिसांना खबर देऊन पकडून दिलं. 40 सहकारी पकडले गेले. एकाचं नाव सदाशिव कुलकर्णी, हिंदू महासभेचे कार्यकर्ते सदाशिव कुलकर्णी आणि बाबूराव कुलकर्णी, या दोघांनी हे 40 जण आणि नागनाथ अण्णा नायकवडींना पकडून दिलं ब्रिटिश पोलिसांच्या हातून. आणि ही गोष्ट माहीत झाल्यानंतर या तुफान सेना जी होती, म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांची, त्या तुफान सेनेच्या कार्यकर्त्यांनी या दोघांचे हातपाय तोडले त्यावेळेस, की तू मुखबरा केला तुम्ही इंग्रजांच्या म्हणून. सावरकरांनी अनेकदा भाषणातून आणि हिंदू महासभेने अनेकदा भाषणातून ही गुंडांची टोळी आहे, क्रांतिसिंह नाना पाटलांची जी टोळी आहे ती गुंडांची टोळी आहे म्हणून हिनवलं या लोकांना. हे आपल्या गोडवलकरांनी तर असं लिहिलेलं आहे की महात्मा गांधीच्या नेतृत्वात जे काही देशभक्तांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला ते नालायक देशभक्त होते. नालायक शब्द वापरलाय. आणि हे लोक आपल्याला सांगतात आज देशभक्त कोण आहे आणि तुम्ही देशद्रोही कोण आहे म्हणून. भगतसिंग सुखदेव राजगुरूंच्या फाशीचा विषय, आता आज आपला गांधीचा विषय नाही, त्यामुळे भगतसिंग सुखदेव राजगुरू यांची फाशी थांबवण्यासाठी महात्मा गांधींनी काय केलं हे मी सांगणार नाही. ते पुढचे सत्रांमध्ये आपल्या येणारच आहे सगळं डिटेलमध्ये काय आहे काय नाही. पण यांना जेव्हा फाशी दिल्या जात होती त्यावेळेस RSS काय करत होती? आज ते प्रश्न विचारतात की गांधींनी काय केलं? भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी काहीच केलं नाही. पण आमचा प्रश्न आहे की RSSने काय केलं? हिंदू महासभेने काय केलं? तुमचे लोक, तुमचे नेते त्यावेळेस काय करत होते? भगतसिंगांना फाशी झाल्यानंतर हे वाईट घटना घडली. एखादं पत्र तुम्ही ब्रिटिशांना लिहिलं, एखादा अर्ज केला, एखादा आंदोलन, एखादा सत्याग्रह केला तुम्ही की या 3 युवकांना फाशी देऊ नका म्हणून? म्हणजे हे आंदोलन सत्याग्रह सोडा, या तिघांना फाशी झाल्यानंतर ब्रिटिशांच्या धाकानं हे वाईट घटना घडली असंही म्हणायची ज्यांची हिंमत नव्हती ते लोक आज प्रश्न विचारतात की गांधींनी भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी काय केलं? आणि मी नेहमी बोलत असतो आणि अत्यंत जबाबदारीनं बोलतो की भगतसिंगांच्या फाशीला हेडगेवारांची मूक संमती होती. केशव बळीराम हेडगेवारांची भगतसिंगांच्या फाशीला मूक संमती होती. आणि हे माझं वाक्य जर तुम्हाला खोडून काढायचं असेल तर तुम्हाला RSSचं किंवा हेडगेवारांचं किंवा गोळवलकरांचा एक प्रयत्न दाखवावा लागेल असा की त्यांनी भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी केला. त्यांनी कधीच कोणता प्रयत्न केला नाही, शांतपणे पाहत होते सगळं काही. एवढं मोठं जालियनवाला बाग हत्याकांड झालं, एक शब्द नाही RSSचा, हिंदू महासभेच्या कोणत्या कार्यकर्त्याचा एक लेख लिहिला नाही, कधी निषेधाचा एक शब्द नाही, कुठं नोंद नाही. कशाचे तुम्ही देशभक्त? एक हिंदू महासभेचा एक ठराव आहे, KL टुटेजा म्हणून एक राजकीय विचारवंत होते, त्यांनी एक दी पंजाब हिंदू महासभा अँड कम्युनल पॉलिटिक्स नावाचं पुस्तक लिहिलं. त्यामध्ये हिंदू महासभेने एक ठराव घेतला. तो ठराव तुम्हाला वाचून दाखवतो. हिंदू महासभेने ब्रिटिशांसाठी घेतलेला ठराव आहे तो. ब्रिटिशांसाठी काय म्हणतात ते? भूतकाळात दुर्दैवाने ताटातूट झालेल्या 2 आर्य शाखांचे आता दयाघन परमेश्वराच्या कृपेने पुनर्मिलन झालेले आहे. म्हणजे भूतकाळात ताटातूट झाली होती 2 आर्य शाखांची. म्हणजे कोण? ब्रिटिश आणि हे हिंदू महासभेवाले, हे कट्टरवादी लोक RSS वाले आणि हिंदू महासभेवाले. हे म्हणतात की आपण आर्य, आपल्या शाखांची ताटातूट झाली होती अगोदर, पण तुमचं ब्रिटिशांचं राज्य आमच्या देशावर आल्यामुळे आपलं पुनर्मिलन झालेलं आहे. त्यात तुम्ही जे अधिक सुसंस्कृत आहात, ज्ञानी आहात, त्यांनी आम्ही जे अडाणी आणि मागासलेलं राहिलो यांच्यावर राजकीय प्रभुत्व प्रस्थापित करावे, आम्हाला मार्गदर्शन करून संरक्षण द्यावे, ही परमेश्वराचीच योजना आहे. हे सांगा तुम्ही. हे ब्रिटिशांसाठीचे शब्द आहेत या लोकांचे. ठराव घेतलेला आहे तो. ज्यावर सूर्य कधीच मावळत नाही अशा साम्राज्याचे आम्ही एकनिष्ठ नागरिक आहोत हे आम्ही आधीच सिद्ध केले असून आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. ब्रिटनच्या सम्राटाकडेच हा विशेषाधिकार असाच कायम राहावा ही आमची मनोमन इच्छा आहे. म्हणजे तुम्ही ब्रिटिश इथंच राज्य करत राहावे ही आमची मनोमन इच्छा आहे असा ठराव घेतात आणि आज आपल्याला सांगतात की आम्ही देशभक्त आहोत.
8 जून 1942च्या भाषणात गोळवलकरांनी असं म्हटलं होतं की या देशाच्या आजची जे काही म्हणजे तत्कालीन जो काही पारतंत्र्य गुलामी आपल्या देशावरती आली होती त्या अवस्थेला कारणीभूत कोण आहे? ब्रिटिशांना दोष देणे योग्य नाही. निसर्ग नियमाकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. मोठा मासा जो असतो तो लहान माशाला खातच असतो. हे गोळवलकरांनी लिहून ठेवलं आहे म्हणजे भाषणात त्यांच्या म्हटलेलं आहे त्यांनी. सशस्त्र क्रांतिकारकांबद्दल तसंच श्यामाप्रसाद मुखर्जींनी पण पत्र लिहून ठेवलं. 1942 जे चले जाव आंदोलन एकदम पेटलं होतं देशभरात. श्यामाप्रसाद मुखर्जींनी ब्रिटिशांना पत्र लिहिलं. सांगतात की हे जे काही आंदोलन आहे 1942 चले जाव आंदोलन हे ब्रिटिशांनी दडपून टाकलं पाहिजे पूर्ण ताकदीनिशी आणि त्याच्यासाठी जे काही करावं लागत असेल त्याची सहर्ष आम्ही मदत करायला तयार आहोत तुम्हाला. हे पत्र आज उपलब्ध आहे श्यामाप्रसाद मुखर्जींचं. त्या श्यामाप्रसाद मुखर्जींचा आज उदो केला जातो सत्ताधाऱ्यांकडून. आपल्याकडे ही माहिती याच्यासाठी असली पाहिजे की या लोकांची जेव्हा केव्हा नावं निघतील तर त्यांनी काय कामं करून ठेवलेले आहेत, काय उद्योग करून ठेवलेले आहेत पहिले हे आपल्याला सांगता आलं पाहिजे समोर की आम्ही का बरं या लोकांना मानत नाही. हेडगेवारांनी आता हे आज मगाच सांगितलं आपल्या अगोदरच्या वक्त्यांनी की पटेल, नेहरू आणि सुभाष बाबू यांना हायजॅक करतात हे लोक. यांच्याकडे स्वतःचे नेते नाहीत की ज्यांना जगात मान्यता असेल म्हणून मग सुभाष बाबूंना घ्यायचं, सुभाष बाबूंचा पुतळा बांधायचा, लोकांना सांगायचं की आम्ही किती मोठे भक्त आहोत सुभाषचंद्र बोसांचे. सुभाषचंद्र बोस जेव्हा त्रिपुरा काँग्रेसचं अधिवेशन झालं तिथं अध्यक्ष ठरले सुभाष बाबू की काँग्रेसचे अध्यक्ष. मग सुभाष बाबूंनी ठरवलं की आता सामाजिक ज्या काही चळवळी आहेत आपल्या देशातल्या त्या सगळ्या चळवळीतल्या नेत्यांना आपण भेटावं, त्यांना आपण समजावून सांगावं की आपण काय केलं पाहिजे आता पुढे. म्हणून त्यांनी काय केलं, एक शहा नावाचे स्वतःचे पीए होते त्यांना पाठवलं. हे बाळाजी हुद्दार नावाचा एक स्वयंसेवक होता, त्याला सांगितलं की नेताजी सुभाषचंद्र बोसांना हेडगेवारांना भेटायचं आहे तर तुम्ही माझी भेट घालून द्या त्यांच्यासोबत. हे बाळाजी हुद्दारांना कळलं. त्यावेळेस हेडगेवार कुठे होते? नाशिकला. बाळासाहेब रघाटे नावाचे त्यांचे एक मित्र होते नाशिकला, त्यांच्या घरी हेडगेवार मुक्कामी होते. त्या ठिकाणी हे बाळाजी हुद्दार गेले. त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी सगळ्या स्वयंसेवकांसोबत हेडगेवार बसलेले होते. हास्यविनोद सुरू होता घरामध्ये. आणि जसे बाळाजी हुद्दार गेले त्यांनी सांगितलं की गुरुजी, डॉक्टर साहेब, हेडगेवारजी, आपले सुभाषचंद्र बोस आता काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यांची इच्छा आहे की ते तुम्हाला भेटावं एकदा. त्यांचे शहा म्हणून पीए बाहेर आलेले आहेत तर मला वाटतं तुम्ही एकदा भेटून घ्यावं सुभाष बाबूंना. हेडगेवार म्हणतात अरे बाळाजी, माझी तब्येत बरी नाही, मला बरं वाटत नाही. सांगितलं यांनी की बा एकदा भेटा, एवढा मोठा माणूस आहे सुभाषचंद्र बोस, मला माझी इच्छा आहे की एकदा तुम्ही भेटलं पाहिजे. अरे बाळाजी, माझी तब्येतच बरी नाही, माझ्या तोंडातून आवाजही निघत नाही आता. मग बाळाजी हुद्दारांनी सांगितलं की जे सुभाष बाबूंचे पीए बाहेर उभे आहेत किमान त्यांना तरी आत बोलवू द्या, त्यांना तरी सांगा तुम्ही की तुमची अडचण काय आहे. नाही तर त्यांना असं वाटेल की मीच तुमची आणि सुभाष बाबूंची भेट होऊ दिली नाही. तर हेडगेवारांनी डायरेक्ट अंग टाकलं बेडवरती आणि सांगितलं अरे माझा आवाजही निघत नाही, मी बोलू शकत नाही आता. बाळाजी हुद्दारांना समजलं की आपल्याला आता हे काही भेटणार नाही आहेत. म्हणजे सुभाष बाबूंची भेट झाली तर आपण ब्रिटिशांच्या ब्लॅकलिस्ट मध्ये येऊ, त्यांच्या नजरेत येऊ, आपल्यावरती काहीतरी कारवाई होईल. या दहशतीमुळे, या भीतीमुळे सुभाष बाबूंची भेटही नाकारतात हे लोक आणि आज त्या सुभाष बाबूंना डोक्यावर घेऊन मिळवतात हे लोक. नवीन पिढीला हा इतिहास माहिती पाहिजे ना की पहिले काय झालं काय नाही झालं. आता बऱ्याचशा लोकांना असं वाटते की आपण बोलतो म्हणजे काही पुरोगामी लोक किंवा हे लोक जेव्हा भाषण देतात तर ते हिंदू विरोधी बोलतात खूप. आणि हिंदुत्व एवढं पेरून ठेवलं म्हणजे कट्टरवाद, हिंदुत्व नाही म्हणणार त्याला मी, कट्टरवाद एवढा पेरून ठेवलाय आजच्या समाजात, आजच्या युवा पिढीमध्ये, डोक्यामध्ये सगळ्यांच्या हे लोकांनी. आणि आपण पटकन बळी पडतो ना हिंदू म्हटलं की. सगळ्यात जास्त बळी कोणता समाज पडतो हिंदुत्वाला? राजपूत समाज. राजपूतांना खूप जास्त पाणी एकदम हिंदुत्वाचं की बा RSS आणि भाजप म्हणजे एकदम हिंदुत्ववादी पक्ष, आपण त्यांचं काम केलं पाहिजे. राजपूत शूरवीरांबद्दल गोळवलकरांचे काय विचार आहेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे. 2-3च वाक्य आहेत, तुम्हाला वाचून दाखवतो की विचारधन नावाच्या पुस्तकात 249 नंबरच्या पानावरती गोळवलकर लिहितात, राजपुतांचे बलिदान हे विकृत व आत्मघाती आकांक्षेचे ही प्रतीक आहे. भारतीय इतिहासाच्या शौर्यगाथेमधील तो दुःखद अध्याय आहे. क्षात्र धर्मासंबंधीच्या चुकीच्या धोरणांमुळे या वीर पुरुषांनी आत्मनाश करून घेतला, ही एक प्रकारची दुर्बलता आहे. हा आपला आदर्श होऊ शकत नाही. हे राजपूत शूरवीरांबद्दल जे विचार आहेत विचारधांमध्ये लिहिलेले. RSSच्या जे कोणी लोक आज भाजप RSS मध्ये असतील राजपूत समाजाचे, त्यांना आपण प्रश्न केला पाहिजे की तुम्हाला हे RSS भाजपचे विचार मान्य आहेत का, हा प्रश्न आपण त्यांना केला पाहिजे. गोळवलकरांनी विचारधनच्या 269 नंबरच्या पानावरती लिहिलं की संभाजीला हाल हाल करून त्याचा वध केला. संभाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल लिहिलं. संभाजीला हाल हाल करून त्याचा वध केला. वध कोणाचा करतो आपण? जो राक्षस असतो, खलनायक असतो, त्याचा वध केला जातो. आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वध शब्द वापरणारे लोक, त्यांच्यासाठी कोण हिरो असू शकतो, कोण नायक असेल त्यांचा? औरंगजेबच असेल ना. मरणारा जर खलनायक आहे त्यांच्यासाठी, त्याच्यासाठी वध शब्द वापरतात. मारणारा हिरो असला पाहिजे त्यांचा. औरंगजेब हिरो असल्याशिवाय कोण संभाजीला वध झाला म्हणणार आहे? म्हणजे हे आताचे नाही, हे असे महापुरुषांचे अपमान अनेक वर्षापासून सुरू आहेत. मध्येच कोणीतरी कोश्यारी नावाचा एक विकृत माणूस उभा राहतो आणि सांगतो की शिवाजी हा जुना आदर्श होऊन गेला. शिवाजी जुना आदर्श झाला, आता नवीन आदर्श नितीन जैन वगैरे असं त्यांनी ते वक्तव्य केलं होतं मध्यंतरी. आता आपल्याला असं वाटतं की हे कुठून आलं, हे मध्ये शिवाजी जुना आदर्श झाला म्हणून. याच्या डोक्यात आता कसं काय आलं हे? तर सावरकरांनी त्यांचा 6वा खंड म्हणजे समग्र वाङ्मय जे आहे सावरकरांचं, त्याच्या 6व्या खंडामध्ये एक शेंदापूरचा गणपती नावाचा
नावाचं एक नाटक लिहिलं आहे त्यांनी, सावरकरांनी. त्याच्यामध्ये सावरकर असं लिहितात की शिवाजी आता जुना आदर्श झाला, नवीन आदर्श आमचा नरू न्हावी आहे. शिवाजीचं चरित्र ऐकून ऐकून तुमचे कान आता किटले असतील. आमच्या नरू न्हाव्याचा वस्तारा शिवाजीच्या तलवारीपेक्षा जास्त तळपतो. हे सावरकरांनी तेव्हा लिहून ठेवलं. आता फक्त हे लोक त्या आठवणींना उजाळा देऊन राहिलेत. आपल्याला वाटते मध्येच कुठून आलं हे सगळं काही. आणि फक्त याच महापुरुषांचा नाही, आपण आता पाहतोय मागच्या काही दिवसांमध्ये की गोविंदगिरी असतील, ते बागेश्वर असेल, तो शिवाजी महाराजांचा अपमान केला. मध्येच तो अनिल मिश्रा उभा राहतो ऍडव्होकेट, बाबासाहेबांचा अपमान करतो, घटनाच लिहिली नाही. अरे बाबासाहेबांनी घटनाच लिहिली नाही तर मग कशाला ते दोष देता, सांगता कशाला? एवढं सगळं मी तुम्हाला जे मग उदाहरण सांगितले की राज्यघटनेला विरोध करताना बाबासाहेबांना कशा शिव्या घातल्या या लोकांनी. जर BN राव यांनी घटना लिहिली असती तर BN रावला शिव्या घातल्या असत्या ना RSS भाजपनी. मध्ये तो भिडे नावाचा विकृत माणूस महात्मा फुलेंवरती, सावित्रीबाईंवरती बोलतो, ब्रिटिशांचे एजंट म्हणतो, देशद्रोहाचे शिक्के लागले म्हणतो यांना, जाहीर असं बोलतो या महाराष्ट्रात. ही यांची परंपरा आहे. यांच्या केसाला धक्का लागत नाही. आपली अशी अवस्था करून ठेवली आहे ना देशाची की एक राहुल गांधी नावाचा खासदार मोदी चोर आहे असं म्हणतो एका भाषणात. त्याची खासदारकी रद्द होते, त्याचं घर जप्त होते, त्याच्यावरती गुन्हे दाखल होतात. आणि इथं प्रत्यक्ष भिडे नावाचा माणूस राष्ट्रपित्याचाच बाप बदलतो. महात्मा गांधीचा बाप मुस्लिम होता म्हणतो. महात्मा फुलेंबद्दल अशा शब्दात बोलतो की इथं मी त्या भाषणातून बोलू शकत नाही, त्याच्या केसालाही धक्का लागत नाही. पण मोदी चोर आहे म्हटलं तर खूप काही होऊन जातं. अशी आजची आपली अवस्था करून ठेवलेली आहे सगळी. आणि मग सरांनी विषय काढला होता अगोदरच्या वक्त्यांनी हिंदू राष्ट्राचा. फाळणी आणि हिंदू राष्ट्र या लोकांनी पहिलेपासून आपल्याला जे काही यांचं सगळं काही RSS असो, हिंदू महासभा असो, या संघटना वाढल्या कशाच्या जोरावरती? मुस्लिम द्वेषावरती. आणि 3 अशा संघटना होत्या ज्यांनी या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही. एक हिंदू महासभा, एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तिसरी मुस्लिम लीग मोहम्मद अली जिनांची. या तिघांनी कधी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही. एकमेकांच्या द्वेषावरती मोठा झाला या संघटना. मग ते म्हणतील मुस्लिम राष्ट्र करायचं आहे किंवा आम्हाला मुस्लिम राष्ट्र पाहिजे, हे म्हणतील आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे. हिंदू राष्ट्र कोणतं पाहिजे? आज आपले पंतप्रधान हिंदू आहेत, आपले गृहमंत्री हिंदू आहेत, तिन्ही सेना दलाचे प्रमुख हिंदू आहेत, आपले सरन्यायाधीश हिंदू आहेत, जेवढे काही जजेस असतील आपल्या ह्याच्यातले त्यातले 97% जजेस हिंदू आहेत, जेवढे काही राज्य आहेत आपल्या देशात त्यातल्या 4 राज्याचे मुख्यमंत्री सोडले तर सगळे मुख्यमंत्री हिंदू आहेत. आणखी कोणतं हिंदू राष्ट्र पाहिजे आपल्याला? काय वेगळं पाहिजे? आज जी काही घटना आहे, जे काही नियम आहे, जो काही कायदा आहे, त्याच्यापेक्षा काय वेगळं पाहिजे आपल्याला? हे जाहीर करा ना एकदा तुम्ही, आणि लोकांना ठरवू द्या की तुम्हाला हे मान्य आहे की नाही. घटना बदलायची आहे की नाही, बदलून टाकू घटना. चला, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही घटनेतून आम्हाला दिलं आहे त्याच्यापेक्षा जास्त काय देणार आहात तुम्ही ते सांगा ना. ते जास्त द्यायचं सोडा, जे आहे ते काढून घेऊन राहिलात तुम्ही लोक. वरून म्हणता हिंदू राष्ट्र. अरे बाबांना, हिंदू राष्ट्र, अखंड हिंदू राष्ट्र म्हणजे काय गंमतचा खेळ आहे? इथं 8 दिवस युद्ध चालू शकलो नाही आपण. 8 दिवसात आपल्याला थांबावं लागलं. अखंड हिंदू राष्ट्र म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूटान, म्यानमार सगळं आलं त्याच्यात. आज आपल्या देशात 14.5% मुस्लिम आहेत. 80% हिंदू आहोत आपण. 80%, 14.5% मुस्लिम आहोत आपण. हे सगळे जर अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश जर सगळे एकत्र केले 40% मुस्लिम होतील ना. हे 14.5% तुम्हाला सहन होत नाहीत, 40% सहन होणार आहेत. आज आपल्या देशात जे काही सरकार बसलेलं आहे केंद्रात, ते 33 ते 37% मतं घेऊन बहुमतात आलेलं सरकार आहे. 33 ते 37%. 40% मुस्लिम झाले तर काय होईल? आणि हे फक्त स्वप्न आहेत. म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश हे खूप दूर राहिले. एक भूटान नावाचा छोटासा देश येणाऱ्या 50 वर्षात घेऊन दाखवा यांनी. कोणाला शक्य नाही ना. आज वरून नेहरूच्या नावानं बोंबा मारायच्या की नेहरूने एवढं मोठं युद्ध चालवलं. अजून चालवलं असतं तर काय झालं असतं? 8 दिवस अजून चालवलं असतं तर पाक व्याप्त काश्मीर होता की नाही? आला असतं ना आपल्या भारतात. यांनी मध्येच युद्ध बंद करून टाकलं. मग आता हे जे ऑपरेशन सिंदूर राबवलं तुम्ही, 8 दिवस चालवा लागत होतं ना अजून शिल्लक. घेऊन टाकायचा असतं तो पाक व्याप्त काश्मीर. का बरं 8 दिवस चालू दिलं नाही अजून? ज्यावेळेस पाक व्याप्त काश्मीर आपला त्या पाकिस्तानात गेला, ते युद्ध किती दिवस चाललं? 2 दिवस 4 दिवस चाललं? तब्बल 1 वर्ष 2 महिने युद्ध सुरू होतं. 1947 सालातली गोष्ट आहे ती. 22 सप्टेंबरला युद्ध सुरू झालं 47 मध्ये. 1 जानेवारी 1949 ला संपलं ते. 1 वर्ष 2 महिने तब्बल युद्ध चालू होतं. 47 ला देश स्वतंत्र झालेला. आपल्याकडे जो काही दारुगोळा होता सगळा अर्धा अर्धा वाटलेला, काहीच नव्हतं आपल्याकडे. तब्बल 1 वर्ष 2 महिने युद्ध चाललं. अजून 2-4 दिवस चालवलं असतं तर काय झालं असतं? 8 दिवस चालवलं असतं तर भेटलं असतं? हे गोष्टी सांगणारे लोक आता हे प्रश्न विचारत नाहीत, कारण ऑपरेशन सिंदूर झालं. आता त्यांना अनुभव आला की नाही, हा सोपा विषय नाही आहे. दोष देणं सोपं आहे दुसऱ्यांना, नेहरूला दोष देणं सोपं आहे. आता हे 12 वर्ष झाली जे सरकार आहे ते सरकार नेहरूच्या नावानं गोटे फोडते आहे. कोणत्याही गोष्टीला नेहरू जबाबदार, नेहरू जबाबदार. नेहरूच्या अगोदर 600 वर्ष मुघलांनी हा देश लुटला, त्याच्यानंतर 200 वर्ष ब्रिटिशांनी हा देश लुटला. नेहरू सत्तेवर आले ते एक सुई सुद्धा या देशात बनत नव्हती. नेहरू सहज 100 वर्ष काढू शकले असते पुढचे, की मी काय करू? ब्रिटिशांनी 200 वर्ष देश लुटला, मुघलांनी 600 वर्ष लुटला, हे गड्डे कधी भरू? मी कसा देश उभा करू? सहज काढले असते ना 50-100 वर्ष. पण ते रडत बसले नाही. त्यांनी जे काही साधन सामुग्री त्यांच्या हाती होती त्याच्या भरोश्यावरती देश उभा केला, कारण कर्तृत्व आणून देते. पण यांना काय स्वतः काहीच करायचं नाही, पण जुन्या गोष्टी उघडत राहायच्या. हे काही जुने संदर्भ यासाठी देतो की तुम्हाला उत्तर देता आले पाहिजे समोर. जेव्हा केव्हा असे प्रसंग, अशा पोट तुमच्या समोर येतील त्यावेळेस तुम्हाला उत्तर देता आले पाहिजे.
आता हिंदू राष्ट्राचा विषय आपला चालू होता. हिंदू खतरे में है, हिंदू धोक्यात आहे. कधी कधी मला खरंच वाटते की आता खरंच हिंदू धोक्यात आहे. कारण पहिले मोहन भागवत बिंदास फिरायचे कुठेही, काही सिक्युरिटी काहीच गरज नव्हती काँग्रेसच्या काळात. जसं भाजपचं सरकार आलं झेड प्लस सिक्युरिटी, धोक्यात झाला ना हिंदू. यांचं सरकार आल्या पहिले बिंदास फिरायचे ना मोकळे, सिक्युरिटीची गरज नव्हती. आज खरंच हिंदू धोक्यात आला. राम मंदिर माहिती आहे, आता राम मंदिराला विरोध करण्याचं कारण नाही ना. राम मंदिर बांधलं, श्रद्धेचा विषय आहे तो. एका साध्या रिक्षावाल्यापासून तर मोठ्या उद्योगपतीपर्यंत राम मंदिरासाठी वर्गणी जमा केली हो. 50-50 रुपयापासून तर करोडो रुपयापर्यंत प्रत्येकानं आपल्या श्रद्धेनुसार आपल्या कुवतीनुसार दान दिलं तिथं. आता तुम्ही ऐकून राहिलेत काय काय घोटाळे चालू आहेत. 200 कोटी 300 कोटी दानपेटीतला घोटाळा लुटलं या लोकांनी अक्षरशः. हे लुटायच्या अगोदर जेव्हा जमिनीची खरेदी चालू होती या राम मंदिराच्या, तेव्हा एक कुसुम पाठक नावाची बाई, त्या कुसुम पाठक नावाच्या बाईचा एक जमिनीचा तुकडा होता तिच्याकडे. तो जमिनीचा तुकडा तिने आज 2,50,00,000 रुपयात आज विकला. आजच्या तारखेत आपण पकडू की आजच्या तारखेत 12 वाजता कुसुम पाठक नावाच्या बाईनी एक जमिनीचा तुकडा 2.5 कोटी रुपयात राजेश तिवारी आणि सुलतान अन्सारी नावाच्या 2 व्यक्तींना विकला. तोच जमिनीचा तुकडा 12:10 राम मंदिर जन्मभूमी ट्रस्टने 18.5 कोटी रुपयात विकत घेतला. 10 मिनिटाच्या अगोदर ज्या जमिनीच्या तुकड्याची किंमत 2.5 कोटी रुपये होती, तो राम मंदिर जन्मभूमी ट्रस्टने काय केला, 18.5 कोटी रुपयाला विकत घेतला. हे दोन्ही कागदपत्र, दोन्ही खरेदी आपण आपल्या पुस्तकात छापलेले आहेत, त्याचे फोटो छापलेले आहेत. 10 मिनिटाच्या आधीची खरेदी, 10 मिनिटाच्या नंतरची खरेदी. या दोन्ही खरेद्या घेऊन आम आदमी पक्षाचे संजय सिंग राज्यसभेत उभे राहिले. त्यांनी दोन्ही खरेद्या दाखवल्या, हा घोटाळा बाहेर काढला आणि त्यांना लगेच एका घोटाळ्याच्या केसमध्ये आतमध्ये टाकून दिलं सरकार. हा राम मंदिराच्या जन्मभूमीचा पैसा खाणं, दानपेटीतला पैसा खाणं, जमीन खरेदीत घोटाळे करणं, हा हिंदूंचा अपमान नाही, हिंदूच्या श्रद्धेचा अपमान नाही, हिंदूंसोबत विश्वासघात नाही. हिंदूंचा विश्वासघात आहे ना. आम्ही बोललो की म्हणतात तुम्ही हिंदू विरोधी. अरे बाबांना, हे जे पुरोगामी लोक आहेत, यात हेच लोक खरे तारणार आहेत हिंदू धर्माचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 21 वर्ष वाट पाहिली की मी धर्म सोडत नाही, तुम्ही तुमच्या धर्मात काही बदल करा. बाबासाहेबांना कोणी त्रास दिला? ख्रिश्चनांनी त्रास दिला, मुसलमानांनी त्रास दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली. 5 लाख लोक बाबासाहेबांसोबत हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्मात दाखल झाले. 5 लाखाचं हिंदू धर्माचं नुकसान झालं. त्याला जबाबदार कोण आहे, हिंदू की मुस्लिम? हे जे कट्टरवादी हिंदू होते, यांनी अटी मान्य केल्या नाही, समान दर्जा दिला नाही आपल्या धर्मातल्या लोकांना, म्हणून गेले ना. 5 लाखाचं नुकसान झालं ना. मोहम्मद अली जिना कोण होते? जन्माने हिंदू माणूस. मोहम्मद अली जिनांच्या वडिलांचं नाव पुंजलाल ठक्कर, त्यांच्या आजोबांचं नाव प्रेमजी भाई ठक्कर, लोहाना समाजाच्या गुजरात मधल्या. मोहम्मद अली जिना जन्माने हिंदू माणूस, त्यांच्या आजोबांचा मच्छीमारीचा व्यवसाय, मच्छीमारी करतात म्हणून त्यांच्या समाजाने वाळीत टाकलं, बहिष्कृत केलं की आपला कर्मठ समाज आहे लोहाना समाज, आपल्याला ते मच्छीमारी चालत नाही. मग यांनी काही वर्षानंतर मच्छीमारी सोडून दिली आजोबांनी जिनांच्या, आणि सांगितलं की आता मी तो व्यवसाय सोडून दिला, मला आपल्या धर्मात परत घ्या. त्यांनी घेतलं नाही, अपमान केला त्याच्या आजोबांचा जिनांच्या. मग माझ्या वडिलांचा अपमान केला म्हणून जिनांच्या वडिलांना म्हणजे पुंजलाल ठक्करांना राग आला आणि या कट्टरवाद्यांच्या हिंदुत्ववाद्यांच्या नाकावर टिचून मोहम्मद अली जिनांच्या वडिलांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. पुढे काय झालं, जिनांनी काय काय केलं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मग जिनांना मुस्लिमांनी त्रास दिला होता, ख्रिश्चनांनी त्रास दिला होता का? जे काही जिना पुढे ज्या काही खेळी केल्या जिनांनी, जिनामुळे जे काही नुकसान झालं असेल आपल्या देशाचं, त्याच्यात कुठेतरी या कट्टरवाद्यांचा वाटा आहे की नाही, दोष आहे की नाही? आसाराम, राम रहीम सारखे लोक, आपण त्यांच्याबद्दल बोललो की हे लोक म्हणतात की तुम्ही हिंदू विरोधी आहात, तुम्ही आसारामच्या विरोधात बोलता, राम रहीमच्या विरोधात. अरे बाबा, आसारामने किती मुस्लिम स्त्रियांवर बलात्कार केले, किती ख्रिश्चन स्त्रियांवर बलात्कार केले. राम रहीमने किती ख्रिश्चन आणि मुस्लिम स्त्रियांवर बलात्कार केले. कोणाला फसवलं त्यांनी? कोणत्या स्त्रियांवर बलात्कार केले? हजारो लाखो हिंदू फसवले ना, हजारो स्त्रिया फसवल्या, हिंदू महिलांवर बलात्कार केले. तर आम्ही त्या हजारो हिंदू स्त्रियांच्या बाजूने उभं राहायचं की त्या एकट्या आसारामच्या बाजूने उभं राहायचं? हे हिंदू धर्माचं रक्षण हे करावं लागेल ना. या लोकांनी, कट्टरवाद्यांनी, जे स्वतःला कट्टरवादी म्हणतात, या लोकांनी आसाराम, राम रहीम सारख्यांना बहिष्कृत केलं पाहिजे धर्मातून की तुम्ही हिंदू धर्मियांची फसवणूक केली म्हणून. आणि हा कोणता धर्म आहे की तू आसारामने बलात्कार केला तर हिंदू धर्म बदनाम होत नाही, पण आपण म्हटलं आसाराम बलात्कारी आहे तर हिंदू धर्म बदनाम होतो? म्हणजे इथं राम मंदिराचा घोटाळा, दानपेटीत घोटाळा, केदारनाथ मंदिरातलं 100 किलोपेक्षा जास्त सोन्याचं पितळ झालं, हे एवढं सगळ्यात हिंदू विरोधी घटना घडून राहिल्या, पण कोणाला काही सुवर सुतक नाही. 80% या देशात हिंदू आहे, महागाई वाढली, कोणाला फटका बसतोय सगळ्यात जास्त महागाईचा? सिलेंडर 1200 रुपये, 1000 रुपये झालं, कोणाला फटका बसतो त्याचा? हिंदूंना 80%. बेरोजगारी वाढली, कोणाचे पोरं बेरोजगार होऊन राहिले? हिंदूंचे. जेवढ्या काही महिलांवरती अत्याचार होऊन राहिले, आकडे काढा, नावं काढा, याद्या काढा तुम्ही, हिंदूच महिला सगळ्यात जास्त. हे हिंदूंसाठी कर्दनकाळ सरकार आहे किंवा हे लोक जे आहेत कट्टरवादी, स्वतःला हिंदूंचे तारणारे जे बनवतात, हे कर्दनकाळ लोक आहेत हिंदूंचे. हे सांगावं लागेल ना लोकांना. हिंदू हिंदू म्हणून किती दिवस फसवणार आम्हाला तुम्ही? आणि फक्त हा मंदिरातले घोटाळे नाही, तर या देशातले मंदिरं जेवढे या सरकारच्या 12 वर्षात पाळल्या गेले आहेत, म्हणजे मंदिरं मी नवीन बांधलेले म्हणत नाही, मणिकर्णिका घाट शेकडो वर्ष पहिले बांधलेला अहिल्यादेवी होळकरांनी, तो पाळून टाकला या सरकारने. काशी कॉरिडॉरच्या नावाखाली प्राचीन मंदिरं ज्यांचे पुराणांमध्ये उल्लेख होते, असे मंदिरं पाळून टाकले शेकडो. पण कोणत्याच हिंदूंना हे सरकार हिंदू विरोधी वाटत नाही, एवढं करू नये. दिल्लीमध्ये तर RSSची जी बिल्डिंग होती, आता तुम्ही पाहिले असतील व्हिडिओ सगळ्यांनी,
की RSS ची एक मोठी बिल्डिंग बांधली आहे दिल्लीमध्ये, त्याच्या खाली एक मंदिर आहे, तिथं पार्किंगची जागा पाहिजे म्हणून ते मंदिर तोडलं. त्या मंदिराच्या समोर एक महादेवाची मूर्ती होती शंकराची, त्या शंकराच्या मूर्तीच्या गळ्यात साखरदान टाकला, समोरून बुलडोझर लावलं आणि साखरदानानं ते उखडून टाकला तो पुतळा, असा गळ्यात साखरदान टाकून महादेवाचा पुतळा. हेच जर दुसऱ्या कोणत्या सरकारने केलं असतं एखाद्या राज्यातल्या काँग्रेसच्या किंवा ममता बॅनर्जीच्या किंवा ज्या राज्यात काँग्रेसचं सरकार आहे, दुसऱ्या पक्षाचं सरकार आहे, त्या सरकारनं जर ही कृती केली असती तर रान माजवलं असतं देशभरातल्या लोकांनी. पण आपल्याला त्याच्याबद्दल काहीच वाईट वाटत नाही. आम्ही बोललो की फक्त आरोप करणार हे लोक की धर्माचं नुकसान होतं म्हणून. मग लोक म्हणतात की अरे सर आता कुठं काही राहिलो हो, आता पहिले होतं ते, आता कुठं जातीवाद भीतीवाद किंवा हे धर्मगिर्म हे भेदभाव हा आता थोडं राहिला कुठं. आता ताजं उदाहरण सांगतो तुम्हाला, एक 6 महिन्याच्या अगोदरची गोष्ट आहे. इटावा नावाचा जिल्हा आहे युपीतला, इटावा. त्या ठिकाणी एक यादव नावाचा मनुष्य, त्यानं काय केलं, भागवत कथा सांगितली स्टेजवरून जाऊन. तर ते भागवत कथा सांगितली म्हणून त्या यादवला स्टेजवरून ओढलं खाली, त्याचे कपडे फाडले, त्याचं टक्कल केलं, त्याची वरात काढली आणि एका ब्राह्मण स्त्रीचं मूत्र त्याच्यावरती शिंपडलं, मारहाण केली त्याला. त्याची जे हार्मोनियम असते ना ते फोडून टाकली आणि तू शूद्र आहेस, तुला हे सांगायचा अधिकार नाही कथा सांगायचा म्हणून मारहाण केली. आता 6 महिन्याच्या अगोदरची गोष्ट आहे. त्याच्या पेपर मधल्या न्यूज आणि व्हिडिओ न्यूज या सगळ्याच्या सगळ्या युट्यूब वरती आता उपलब्ध आहे, तुम्ही कधी पाहू शकता. इटावा जिल्ह्यातली घटना आहे. यादव नावाचा भागवत कथा सांगत होता तो. आता त्याची भागवत कथा सांगताना चुकला असता तो तर ठीक आहे, आपण समजू शकतो की तू चुकीचं काही सांगतो म्हणून. पण तुझी जात, अरे श्रीकृष्ण, भागवत कथा म्हणजे कोणाची कथा? भगवान श्रीकृष्णाची कथा. श्रीकृष्ण कोण? यादव कुळातले. त्यांच्याच कुळातल्या माणसाला म्हणतात तुला सांगायचा अधिकार नाही. उद्या श्रीकृष्ण जरी आले स्वतः भगवान की मी कथा सांगतो म्हणतील तुम्हाला सांगायचा अधिकार नाही, तुम्ही शूद्र आहात. हे आता घडतंय ना, सध्या या काळात घडतंय ना हे सगळं. आपण मागे चाललो ना, आपला प्रवास परतीचा सुरू झालेला आहे ना, हा थांबवावा लागेल आपल्याला कुठेतरी. आणि ह्या अशा घटना घडल्या की हे हिंदुत्ववादी कुठं दिसत नाही. शेतकरी आंदोलन असो, ते ओबीसीचं किंवा मराठ्यांचं आंदोलन असो, हे नीटचं आंदोलन असो, कुठं हे कट्टर हिंदुत्ववादी दिसतात तुम्हाला? कुठेतरी येतात तुमच्या मदतीसाठी, म्हणतात की आम्ही येतो मदतीला म्हणून. कुठं दिसणार नाही ते लोक. आणि हा जो काही कट्टरवादी विचार आहे की नाही, जो काही धर्म आहे, धर्म अगोदर कसा होता आता मी त्याच्या खोलात जात नाही, पण धर्मात आपण सुधारणा करत करत इथपर्यंत आलो. धर्मातल्या ज्या वाईट गोष्टी होत्या त्या काढून टाकल्या आपण आणि इथपर्यंत पोहोचलो. स्वतः स्वामी विवेकानंद सांगायचे की अगोदर आपल्या इथं जर कोणीतरी जर पाहुणा आला आपल्या घरी तर एक उत्तम बैल मारून त्याला पाहुणचार केला जायचा आपल्या इथं पहिले, उत्तम बैल मारून. पण नंतर शेतीला आपला प्रॉब्लेम येत होता, शेतीला जनावर कमी पडत होती म्हणून आपण ती प्रथा बंद केली. अशा अनेक प्रथा बंद झाल्या जुन्या. मग आता हे कट्टरवादी काय करतात? विज्ञानाला शिवाय देतात. धर्मापेक्षा श्रेष्ठ नाही म्हणतात विज्ञान. विज्ञानाचाच वापर करतात हे सांगतात नाही. व्हॉट्सअप वापरतात, फेसबुक वापरतात, विज्ञानाचाच वापर करतात आणि सांगतात काय की अध्यात्म खूप, धर्म खूप श्रेष्ठ आहे. मग एवढंच जर आपल्याला धर्मप्रिय आणि आपण जर एवढंच कट्टर आहोत तर मग गेल्या 3000 वर्षापूर्वी जो धर्म होता, 500 वर्षापूर्वी जो धर्म होता तो स्वीकारता का तुम्ही? आता सगळं काही जुनं पाहिजे की नाही? संस्कृती आपली जुनी चांगली होती की नाही, महान होती की नाही? मग तोच कट्टर धर्म आज स्वीकारा ना. आपल्या ज्या काही मुली बहिणी बायका ज्या काही नोकरी करत असतील त्यांना घरी बोलवा, घरी बसवा. ज्या शाळेत आपण मुली टाकल्या असतील आपल्या शिकायला त्यांना घरी बसवा. शिक्षणाचा अधिकार नाही. आपल्या बहिणींचे किंवा ज्या काही बाया विधवा झाल्या असतील त्यांना पुनर्विवाहाचा अधिकार नाही. जर आपला जावई वारला तर आपल्या बहिणीला चितेत लोटून द्या तुम्ही. आहे का हिंमत तुमच्यात? करान का तुम्ही? आता स्वीकारा, तर मग पूर्ण स्वीकारा जसाच्या तसा. जे काही विदेशात पाठवले ना तुम्ही सगळे वापस बोलवा. आपल्या विदेशातले मुलं बिलं बायका पोरं जे काही पाठवले, कारण समुद्र ओलांडायचा नसतो, धर्मात सांगितलं आपल्या. बोलवा वापस सगळे जण, पाठवू नका. त्यांचे शुद्धीकरण करून घ्या. पानसरे, कलबुर्गी, दाभोळकर या लोकांनी काय सांगितलं? यांना सगळ्यांना काय म्हणतात? धर्मविरोधी आहे म्हणतात. श्याम मानव बोलले की म्हणतात धर्मविरोधी आहेत. अरे या लोकांच्या भाषण काढा सगळे आणि कोणाच्याही भाषणात मला असं वाक्य दाखवा की हिंदूंनो तुम्ही हिंदू धर्म सोडून द्या, तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकार करा म्हणून. असं म्हटलं का या लोकांनी कधी? तुम्ही हिंदू धर्म सोडून द्या, ख्रिश्चन धर्म स्वीकार करा असं म्हटलं का कधी या लोकांनी? या लोकांनी सांगितलं की आपल्या धर्मातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत, ज्या आपण वेळोवेळी काढत आलो, अशा एक एक गोष्ट हे काढून टाका. आपला धर्म अधिक शुद्ध बनवा, चांगला बनवा. हेच सांगितलं. तर हे म्हणतात तुम्ही हिंदू विरोधी आहात. कट्टर विचारधारेने काय होईल? देशाचं नुकसान होईल. आजही या कट्टर विचारधारेला बळी पडतात आपले अनेक युवक. आणि काय झालं मागं त्या क्रिसमसला अनेक युवकांनी तोडफोड केली. क्रिसमसच्या जे काही सजावटी होत्या त्या तोडून टाकल्या. काही मुस्लिमांचा कुठेतरी सण साजरा होत असेल तिथं घुसणार कोणीतरी, तिथं तोडफोड करतील. हे करत असताना आपण विचार करत नाही की आपले हिंदू बांधव या जगभरात पसरलेले आहे. असा कोणता देश नाही ज्या ठिकाणी हिंदू राहत नाही आपल्या देशातला. तिथं तो नोकऱ्या करतो, तो आपल्या परिवाराला घेऊन राहतो. लाखोंच्या संख्येनं तिथे हिंदू आहे विदेशात. आपण जर इथं वाईट वागलो मुस्लिमांसोबत किंवा ख्रिश्चनांसोबत, त्यांचे सण इथं वर्षातून एकदा साजरा होणारा क्रिसमस, त्या दिवशी तोडफोड करता. मग आपले हिंदू जर का विदेशात कुठे दिवाळी साजरी करायला बसले आणि तिथल्या लोकांनी जर मारहाण केली, तोडफोड केली, दिवाळी साजरी करू दिली नाही, मग काय म्हणाल तुम्ही त्यांना? तिथं जर का परदेशी लोक आपल्या हिंदू लोकांसोबत वाईट वागले तर त्याला संपूर्ण जबाबदार कोण लोक? हे कट्टरवादी लोक जे इथल्या अल्पसंख्याकांसोबत वाईट वागतात. ते लोक संपूर्ण जबाबदार आहेत त्याला. ते लोक मनावर घेत नाही म्हणून ठीक आहे, पण याचा त्रास त्यांना सहन करावा लागू शकतो ना पुढे चालून. मुस्लिमांचा एवढा द्वेष म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर काय सांगायचे हे कट्टरवादी RSS हिंदू महासभेवाले की या मुस्लिमांना अरब राष्ट्रांची खूप निष्ठा आहे. मग भारत पाकिस्तान दोन देश वेगळे झाले, मग हे सांगतात की पाकिस्तान सोबत यांची निष्ठा आहे खूप. मग स्वातंत्र्य लढ्याचा जर इतिहास आपण खोदून काढला सगळा, तर त्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणारे जे काही मुस्लिम लोक होते त्यांचे जर मी नावं काढले ना, नावं तर 500 पानांचं पुस्तक होईल. त्याचं 500 पानांचं.
त्यांनी बलिदान दिलं, फासावर गेले, तुरुंगात गेले, लाठ्या खाल्ल्या, असे किमान 500 पानाचं पुस्तक होईल एवढे मुस्लिम होते. तुम्ही मला 2 नावं सांगून द्या की जे फासावर गेले RSSचे माणसं स्वातंत्र्य लढ्यात. 2 नावं सांगून द्या हिंदू महासभेचे जे फासावर गेले माणसं स्वातंत्र्य लढ्यात. मुस्लिमाला कोणत्या तोंडाने शिवाय देता तुम्ही? म्हणजे अशफाकुल्ला खान असतील, सय्यद शाह रहमत असतील, अली मोहम्मद सिद्दीकी, खान अब्दुल गफार खान, बेगम हजरत महल, अजीजन बाई, नंतर अजगरी बेगम, बाई अम्मा, अनेक अशा महिला होत्या, पुरुष होते. आणि जो आझाद हिंद सेना जी स्थापन केली होती सुभाष बाबूंनी, त्या आझाद हिंद सेनेत अब्दुल अजीज, अहमद खान, चिरायदीन, अल्ताफ हुसेन असे अनेक लोक होते जे सुभाष बाबूंच्या आझाद हिंद सेनेतही लढले. मुस्लिम लोक शेकडो होते, पण RSS मधला कोणीच नव्हता तो यांच्या बाजूने लढला. उलट ज्या वेळेस हिंदू आपल्या आझाद हिंद फौजेचे लोक म्हणजे सुभाषचंद्र बोसांची जी सेना होती, त्या सेनेचे लोक जेव्हा ब्रिटिशांच्या विरोधात लढत होते त्यावेळेस सावरकर आवाहन करत होते लोकांना की तुम्ही ब्रिटिशांच्या सैन्यात सहभागी व्हा. आणि आज सांगतात की आम्हाला अखंड भारत पाहिजे. अखंड भारत कोणी म्हटलं पाहिजे? ज्यांनी हा भारत अखंड राहावा यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले त्या लोकांनी म्हणावा की हा देश आम्हाला अखंड पाहिजे होता म्हणून. सावरकरांनी काय केलं? ज्यावेळेस फाळणी चालू होती आपल्या देशाची त्यावेळेस हे लोक काय करत होते? डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी सरदार पटेलांना पत्र लिहिलं. त्या पत्रात ते लिहितात की फाळणीच्या वेळेसचा काळ हा दंगली भडकलेले आहेत सगळीकडे. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद लिहितात सरदार पटेलांना पत्रात की माझ्या कानावरती अशी बातमी आली की हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हिंदूंचा वेश परिधान करून मुस्लिम मोहल्ल्यात जातात, तिथं हल्ला करून पळून येतात, आणि मुस्लिमांचा वेश परिधान करून हिंदू मोहल्ल्यात जातात आणि तिथं हल्ला करून पळून येतात, जेणेकरून दोन्ही समाजामध्ये दंगली निर्माण झाल्या पाहिजेत, याने वातावरण चिघळेल खूप, याचा आपण वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. हे लोक दंगली भडकत होते. सावरकरांनी पत्र लिहिलं कोणाला? त्रिवेंद्रम म्हणजे आजचं केरळ राज्य आहे, तिथच्या दिवाणानं घोषित केलं की आम्ही या अखंड हिंदुस्थानात सामील होणार नाही, आम्ही आमचा स्वतंत्र हिंदू राष्ट्र वेगळं घोषित करतो. सावरकरांनी पत्र लिहिलं त्या त्रिवेंद्रमच्या दिवाणाला अभिनंदनाचं की तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही अखंड भारतात सामील झाले नाही, तुम्ही तुमचं वेगळं राष्ट्र घोषित केलं म्हणून. सरदार तारासिंग नावाचे पंजाबचे तत्कालीन मोठे नेते, त्यांना सावरकरांनी पत्र लिहिलं की तुम्ही या अखंड हिंदुस्थानात सामील होऊ नका, तुमचं खलिस्तान वेगळं मागा तुम्ही. ब्रिटिश राणीला पत्र लिहिलं सावरकरांनी की हा जो संपूर्ण हिंदुस्थान आहे या जगामध्ये एकच हिंदू नरेश आहे, नेपाळ नरेश, नेपाळचा राजा, हा संपूर्ण हिंदुस्थान त्या नेपाळ नरेशाच्या स्वाधीन करावा. हे सावरकरांनी लिहिलेलं सगळं विषय. आणि हेच ज्यांना खंड खंड तुकडे तुकडे पाडायचे या देशाचे, तेच काय म्हणतात? आम्हाला अखंड हिंदू राष्ट्र पाहिजे. म्हणजे सावरकरांना शिक्षा कशा? बऱ्याचदा मी बोलतो सावरकरांवरती, अनेक ठिकाणी व्याख्यानं दिले तर मग तिथं कोणीतरी असा उभा राहतो आणि तो म्हणते सावरकरांबद्दल तुम्ही असेच बोलले तसेच बोलले. मग मी त्यांना म्हणतो बाबा तू एखादा काही चांगलं सांग. सावरकरांना शिक्षा कशासाठी झाली होती? शिक्षा कशासाठी झाली होती? 50 वर्षाची शिक्षा झाली सावरकरांना. कशासाठी झाली होती? एक अनंत कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे नावाचे 3 युवक, त्यांना एक पिस्तूल पुरवली सावरकरांनी. लंडनवरून एका मुस्लिम व्यक्तीच्या हातून ती पिस्तूल पाठवली लंडनवरून, त्याच्यासाठी 25 वर्षाची शिक्षा झाली. आणि राजद्रोहाचा गुन्हा, सरकारच्या विरोधात तुम्ही कारवाई करून राहिले, तशी 25 वर्ष असे 50 वर्षाची शिक्षा झाली. भोगली किती? 10 वर्ष 6 महिने, 10 वर्ष 3 महिने काहीतरी काळ आहे तो, त्या तुरुंगात भोगली शिक्षा. आता त्या तुरुंगात अनेक लोक होते ज्यांना अशी शिक्षा झाली, एकटे सावरकर नव्हते. अनेकांना तो त्रास सहन झाला नाही, अनेकांनी आत्महत्या केल्या, अनेकांनी सहन केला, काही जण तिथंच मेले त्रास सहन करता करता. पण कोणीच अर्ज लिहिला नाही ब्रिटिशांना की आम्हाला सोडण्यात यावं इथून म्हणून. आता आपण असं बोललं की तुम्ही म्हणतात ब्राह्मणांच्या विरोधात बोलता. अनंत कर्वे, देशपांडे हे कोण होते? अनंत कान्हेरे, कर्वे, देशपांडे कोण होते? ब्राह्मण होते. या मुलांनी ते पिस्तूल घेऊन जॅक्सन नावाच्या अधिकाऱ्याचा खून केला जाऊन, इंग्रज अधिकाऱ्याचा, आणि फासावर लटकले ते लोक. त्याच्यासाठी तुम्ही मागत नाही की यांना स्वातंत्र्यवीर म्हणा, यांच्यासाठी भारतरत्न पुरस्कार द्या यांना म्हणून. तुम्ही साने गुरुजीचं नाव घेत नाही, विनोबाचं नाव घेत नाही. एकच माणूस ज्यांनी इतक्या वेळ माफीनामे लिहिले. आणि बऱ्याचदा काय होते, काही जण असं उत्तर देतात आपल्याला, छत्रपती शिवाजी महाराजांना तर बहुत तळ केले होते सर, सावरकरांनी पण माफीनामे लिहिले, तो स्ट्रॅटेजीचा भाग होता त्यांच्या. ठीक आहे ना, आम्ही समजू शकतो माफीनामे लिहिले, याच्यावर आमचं ऑब्जेक्शन नाही. लिहिले, त्यांना वाटलं आपण लिहू अर्ज आणि बाहेर निघू, आपण काही हरकत नाही. बाहेर निघाल्यानंतर त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही तह केले होते, तहात जे काही किल्ले लिहून दिले होते औरंगजेबाला, ते सगळेच्या सगळे किल्ले येत्या 6 महिन्याच्या आतमध्ये पुन्हा जिंकून घेतले होते. सगळे जे काही लिहून दिलं त्यातला एकही शब्द पाळला नाही, पुन्हा त्यांच्या विरोधात युद्ध पुकारलं. सावरकरांनी त्यांच्या अर्जामध्ये जो जो शब्द लिहून दिला तो शब्द पाळला. आयुष्यभर ब्रिटिशांच्या विरोधात कधी एक शब्द उच्चारला नाही, लिहिला नाही, एक लेख नाही, एक भाषण नाही, एक आंदोलन नाही, एक सत्याग्रह नाही, मरेपर्यंत पाळलं त्यांनी ते. मार्गारेट लॉरेन्स नावाच्या महिलेवरती बलात्काराचा प्रयत्न झाला 1908 साली, सावरकरांनी केला. त्याच्यात त्यांनी 4 महिन्याची शिक्षा भोगली लंडन मध्ये. मग मला एक गोष्ट सांगा तुम्ही की या ठिकाणी मी उदाहरण नेहमी देतो की या ठिकाणी साप निघाला आणि सगळे ओरडायला लागले, रे साप साप साप, मारा मारा मारा, सापाला मारा, काळी आणा काळी आणा. मग चंद्रकांत झटाले गेला धावत धावत आणि काळी घेऊन आला आणि विकास जाळेंच्या हाती काळी दिली. विकास जाळेंनी काय केलं, एका रट्ट्यात तो साप मारला त्या काळीनं. आता याच्यात शूरवीर कोणाला म्हणाल तुम्ही? काळी आणून देणाऱ्याला म्हणाल की ज्यांना साप मारला प्रत्यक्ष त्याला म्हणाल तुम्ही? मग ज्यांनी लंडनहून पिस्तूल पाठवलं त्यांना स्वातंत्र्यवीर आपण म्हणायचं की ज्यांनी ते पिस्तूल प्रत्यक्ष हातात घेऊन 18 वर्षाचे कोवळे पोरं, अनंत कान्हेरे, कर्वे, देशपांडे, त्यांनी जॅक्सनच्या छातीत गोळ्या घातल्या, फासावर गेले, त्यांच्यासाठी गाबर मागत नाही, त्यांना गाबर स्वातंत्र्यवीर म्हणत नाही. ज्या माणसाने एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला, 4 महिने शिक्षा भोगली, अशा माणसासाठी भारतरत्न पुरस्कार मागणे म्हणजे भारतरत्न पुरस्काराचा अपमान
अभिमान नाही का? अनेक लोकांनी तिथं शिक्षा सहन केल्या, एकाने माफी मागितली नाही, मेले तिथं, शेवटी जीव दिला, तो त्रास सहन नाही झाला तर, पण माफी मागितली नाही. त्याच्यापैकी एकाचंही नाव तिच्या अंदमान निकोबारच्या विमानतळाला तुम्ही देत नाही. कोणाचं नाव देता? सावरकरांचं. किती शोकांतिका आहे. आणि हेच सावरकर, मग सावरकरांना वाचवण्यासाठी महात्मा गांधींनी प्रयत्न केले, त्याच्यासाठी लेख लिहिले वृत्तपत्रात, काँग्रेसचं अधिवेशन राबवलं, म्हणजे अख्खं काँग्रेस राबवलं, काँग्रेसच्या अधिवेशनात ठराव घेतला की या दोघांना सोडलं पाहिजे म्हणून, सोडण्यासाठी प्रयत्न केले. आणि तेच सावरकर गांधी हत्येत 8 नंबरचे आरोपी होते. आणि हे लोक आपल्याला आज सांगणार देशभक्ती काय आहे म्हणून. जे स्वातंत्र्य सेनानी लढले कायम यांच्या विरोधात, ब्रिटिशांच्या विरोधात, हे लोक त्या स्वातंत्र्य सेनानींच्या विरोधात लढले ना कायम. आता संघ संस्कारी नेत्यांबद्दल काही जास्त मांडत नाही, वेळही कमी आहे, वेळ बराच झालाय. संघ संस्कारी नेते आपल्याला माहितीच आहेत सगळे. आपला देश आज ज्या काही परिस्थितीत पोहोचलाय, आपली जबाबदारी आहे. प्रत्येक पिढीची काय असते? एक जबाबदारी असते. त्या पिढीनं ती जबाबदारी ओळखायची असते आणि त्या दिशेनं वाटचाल करायची असते आपली, की या दिशेनं आपल्याला वाटचाल केली पाहिजे. आपला देश कोणत्या दिशेनं चाललाय आज, हे आपल्या युवा पिढीनं आज ओळखलं पाहिजे. गांधी, नेहरू, पटेलांनी ओळखलं होतं. त्या काळात आपण काय केलं पाहिजे, त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांनी, मावळ्यांनी जबाबदारी ओळखली. आज आपण आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, कारण आज देश फार अत्यंत वाईट स्थितीत आलेला आहे आपला. म्हणजे आपल्याला जे काही वेळोवेळी अगोदरच्या सरकारला दूषणे दिले जातात, म्हणजे खूप वाईट वाटते की इथं जे काही हल्ले झाले, आता जेवढे आतंकवादी हल्ले आपल्या इथं व्हायचे अगोदरी, आता मुंबईचा बॉम्बस्फोट झाला होता, त्याच्यानंतर मुंबईचा बॉम्बस्फोट झाल्या आपल्या इथच्या मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री, राज्याचा गृहमंत्री, देशाचा गृहमंत्री, सगळ्यांनी राजीनामे दिले. ज्या लोकांनी हल्ला केला होता मुंबईवरती, त्यांचा पूर्ण खात्मा केला पोलिसांनी. आणि जो एक वाचला होता कसाब नावाचा, त्याला फाशी दिली. हे सगळं झालं त्यावेळेस, राजीनामे झाले, कारवाई झाली सगळी. त्याच्यानंतर जे काही, म्हणजे पुलवामा असेल, पहलगाम असेल, आता दिल्लीतला अटॅक, एवढे काही हल्ले होऊन राहिले आहेत. एकावरती कारवाई नाही, कोणाची जबाबदारी नाही, कोणी राजीनामा देत नाही. उलट संरक्षण मंत्री आपले राजनाथ सिंग काय म्हणतात, हे काही पहिलेच सरकार नाही, इथं राजीनामे होत नसते म्हणतात. म्हणजे एवढं उघड सांगतात ते की राजीनामे या ठिकाणी होत नसतात. म्हणून आपली जबाबदारी आहे की आपल्याला जे संविधानानं दिलेलं आहे, आपल्याला त्याची किंमत नाही. आपल्या अगोदरच्या पिढीनं जे काही स्वातंत्र्य उपभोगलं ना, त्याची किंमत त्यांनी, आपण जे काही स्वातंत्र्य उपभोगलं याचीही किंमत आपल्या अगोदरच्या पिढीनं मोजली आहे, म्हणून आपण स्वातंत्र्य उपभोगलं. आपल्याला या स्वातंत्र्याची किंमत नाही. एक छोटासा किस्सा सांगतो. 2009 साली ओबामा आले भारतात. आपल्या इथं एक भेट होती ओबामांची, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, आणि मनमोहन सिंगांचं सरकार होतं. मनमोहन सिंगांना भेटताना त्यांनी एक पुस्तक दिलं भेट. त्या पुस्तकात त्यांनी लिहिलं वरती की या जगातल्या सगळ्यात जुन्या लोकशाहीकडून या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला सप्रेम भेट, असं त्यांनी त्या पुस्तकावर लिहिलं. तिथं सीताराम येचुरी उपस्थित होते, कामगार नेते. सीताराम येचुरीने म्हटलं नाही, हे गोष्ट बरोबर नाही, हे खोटी गोष्ट आहे. तुमची अमेरिका ही जगातली सगळ्यात जुनी लोकशाही नाही, सांगितलं त्यांनी. कारण काय त्याचं, तर अमेरिकेला स्वातंत्र्य भेटलं 1776 साली. कधी? 1776 मध्ये अमेरिकेला स्वातंत्र्य भेटलं. आणि अमेरिकेतल्या प्रत्येक नागरिकाला जो मतदानाचा अधिकार मिळाला तो भेटला 1964 साली, 1964 मध्ये. आणि आपण ज्या ब्रिटिशांची वसाहत होतो, त्या लंडन मध्ये, इंग्लंड मध्ये सुद्धा सर्वांना मतदानाचा अधिकार नव्हता, महिलांना नव्हता. महिलांना मोठी सफराजेट चळवळ उभी करावी लागली, आंदोलन करावं लागलं. त्याच्यानंतर अटी शर्ती घालून महिलांना मतदानाचा अधिकार दिला. पण आपला एकमेव असा देश आहे की एक संविधान इथे लागू झालं 26 जानेवारी 1950 ला, आणि सर्वांना सरसकट, कोणीच नाही, महिला, पुरुष, तृतीयपंथी, सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळाला. आता तर आपली नागरिकत्व, आपले नागरिक आहोत की नाही आपण, हे सुद्धा आपल्याला सिद्ध करावं लागतंय. आज अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आजची परिस्थिती ओळखून, आजची आपली जबाबदारी ओळखून, या वैचारिक लढाई हे लक्षात घेऊन वैचारिक मार्गानं, अहिंसेच्या मार्गानं आणि सत्याग्रहाच्या मार्गानं, म्हणजे अनेकांना वाटते की आता गांधी, नेहरूचं काय, आता काय राहिलं, कशाला आपण आता त्यांच्या मार्गाने जायचं. तर त्यांनी ओळखलं होतं की सशस्त्र मार्गाने आपण क्रांती करू शकत नाही, आपल्याला जावं लागेल गांधीच्या मार्गानं. 3 कृषी कायदे या सरकारला परत घ्यावे लागले होते, कारण शेतकऱ्यांनी अहिंसेचा मार्ग अवलंबला होता. तलवारी, बंदुका घेऊन ते रस्त्यावर आले नव्हते. एवढा त्रास झाला त्यांना, एवढा प्रचंड त्रास दिला सरकारनं, तरी सुद्धा ते रस्त्यावरती वर्षभरापेक्षा जास्त काळ बसलेले होते. त्यांचे 700 सहकारी मेले तिथं आंदोलनात, पण ते हल्ले नाही, त्यांनी हिंसेचा मार्ग स्वीकारला नाही. म्हणून शेवटी सरकारला नमावं लागलं. त्यामुळे कोणी आता असं म्हणू नये की आजच्या काळात अहिंसेचा मार्ग रिलिव्हंट नाही म्हणून. आजही तोच मार्ग रिलिव्हंट आहे, फक्त आपल्याला आजच्या परिस्थितीत तो बरोबर हाताळता आला पाहिजे. एवढंच बोलतो आणि थांबतो.